शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। एका चिमुकलीकडून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ न करण्याची महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची लेखी उत्तराद्वारे विधानसभेत माहिती। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा। ड्रग माफिया नवीन चिचकरने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून केली हायड्रो गांजाची निर्मिती। तस्करीत पोस्टाचे कर्मचारी पोलिसांचाही सहभाग, तर शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही तस्करीसाठी वापर। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी। महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा। वाळू उत्खननाला मात्र सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंतच परवानगी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या भंडारा बायपास महामार्गाचं उद्घाटन। मात्र पहिल्याच पावसात या महामार्गाच्या कडा वाहून गेल्यानं अर्धवट काम झालेल्या महामार्गाचं उद्घाटन होऊ देणार नाही। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, महेश बालदी, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। अलिबाग वडखळ रस्ता चौपदरीकरणासाठी आमदार महेंद्र दळवींकडून प्रयत्न। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा करणार। आमदार दळवींची प्रतिक्रिया। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याकडून एसटीच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। एसटी थांब्यांवरील खाद्यपदार्थ, शौचालयांची स्वच्छता, गाड्यांच्या कमतरतेवर परबांकडून बोट। खासगी बस प्रवाशांना घेण्यासाठी अथवा उतरवण्यासाठी थांबवण्यात येते। त्यावेळी प्रवाशांना बसमध्ये चढण्या उतरण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या कालावधीत संबंधित वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करू नये, परिवहन विभागाचे आदेश। राज्यात पवन ऊर्जा क्षेत्रातील 4284 मेगावॉटपैकी 2150 मेगावॉटचे प्रकल्प धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रस्तावित। सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात। आतापर्यंत 358 पवनचक्क्या उभ्या झाल्यात। 1200 मेगावॉटचं काम सुरू आहे। घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर्स कारखान्यानं शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी थकवली असल्यास कारखान्यातील साखर तसंच अन्य उत्पादनाच्या विक्रीतून ऊस उत्पादकांना थकबाकी द्यावी। सहकार आयुक्तांनी काढला आदेश। आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसलेंची भेट घेतली। वरळीतील जलकुंभाची पुनर्बांधणी करण्याची मागणी पत्राद्वारे केली। पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालन। शिंदेंनी मुखदर्शन घेतल्यानं सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरूच। पंढरपुरातील वाळवंटाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान आवताडेंच्या बुलेटवर बसून त्यांनी यात्रेची पाहणी केली। टेंभुर्णी पंढरपूर महामार्गावर पंढरपूरला जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप आणि वैद्यकीय सेवा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून वारकऱ्यांची सेवा। कौंडण्यापूरमधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे। पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी माता आणि विठुरायाची भेट होणार। यावेळी सासूरवाडीचा आहेर विठुरायाला दिला जाणार। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तोंडलेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या भेटीचा सोहळा। लाखो वारकऱ्यांनी अनुभवला बंधू भेटीचा सोहळा। बुलढाण्यातून 16,000 वारकऱ्यांना घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शन एक्सप्रेस रवाना झाली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दाखवला हिरवा झेंडा। यवतमाळ आगारातून 25 बसेस पंढरपूरच्या दिशेने रवाना। जिल्ह्यातील भाविक वारीपासून वंचित राहू नयेत यासाठी एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून 250 बसेस टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतील। सोलापूरच्या उघडेवाडीमध्ये माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यादरम्यान चोपदाराकडून महिला वारकऱ्याला धक्काबुक्की। डोक्यावर तुळस घेऊन चालणारी महिला खाली पडली। व्हिडिओ व्हायरल होतोय।
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे चोपदार बाळासाहेब यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. वारकऱ्यांना दम देतानाचं व्हिडिओतून समोर आलंय. जळगावच्या भुसावळमध्ये तापी नदीच्या तीरावर तापी जन्मोत्सव साजरा. नदीची महापूजा करत ओटी साडी अर्पण. राज्यातील वाहतूक संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप सुरूच ठेवण्याचा निर्णय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही सरकारचा इशारा. बच्चू कडूंची महसूल आणि कृषी मंत्र्यांसोबत बैठक. कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याची मागणी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुनील तटकरेंकडून शरद पवारांचं कौतुक. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण तर मंडल आयोग पवार साहेब असताना लागू करण्यासारखा निर्णय पवार साहेबांनी घेतल्याचा उल्लेख. खासदार धैर्यशील मानेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या याचिकेबाबत तज्ज्ञ समितीची पुनर्रचना. भाजप खासदार धनंजय महाडिक समितीचे सहअध्यक्ष. लातूरच्या हातोळीतील शेतकरी अंबादास पवार यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मदत करण्यात आली आहे. 40,000ची मदत करत नातवाच्या शिक्षणाचा खर्च करण्याचंही आश्वासन दिलं. लातूरचे शेतकरी अंबादास पवार यांना तेलंगणाच्या रघु अरिपुडी या सेवाभावी संस्थेची मदत. राहुल गांधींनी एक्सपोस्ट केल्यानंतर संस्थेकडून शेतकऱ्याला 1 लाखाची मदत. नाशिकसह परिसरात पावसाची संततधार. गंगापूर धरणातून 3,716 वेगानं पाण्याचा विसर्ग. रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचं पाणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय. पुरात तरुणांची सुरक्षा. रक्षकांसमोर स्टंटबाजी. प्रशासनानं वारंवार आवाहन करत असूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. प्रवरा नदीपात्राचं 1,000 क्युसेकनं प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. धरणातून 56,261 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साताऱ्याच्या कण्हेर धरणातून 2,700 क्युसेकनं विसर्ग. नदी लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वांद्र्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावरील पोलीस अंमलदारांनी वाचवलं. साईनाथ देवडे हे गस्त घालत असताना महिला बुडत असल्याचं दिसताच त्यांनी जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचवले. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील गुलमोहर हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेलाय. रेल्वे स्थानकात जाणारा रस्ता देखील पाण्यात. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. रत्नागिरीच्या परशुराम घाटात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय. पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीचा खोळंबा. यवतमाळ जिल्ह्यात 76% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद पिकांची 7 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड. अलिबाग तालुक्यातील कामार्ली गावातील स्वाती नागावकर या महिला शेतकरी ड्रोन पायलट बनल्यात. RSRF कंपनीच्या प्रशिक्षणातून ड्रोन उडवण्याचं कौशल्य आत्मसात केलं. गेल्या वर्षभरात 70 पेक्षा अधिक शेतांवर त्यांनी खतांची फवारणी केली. भंडाऱ्याच्या पौनीत पाईपलाईन फुटली आहे. त्यात मशीनवरील ट्रान्सफॉर्मर देखील जळाल्यानं 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. अकोल्याच्या कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावातील एकाचा कॉलरा आजारामुळे मृत्यू. या गावात आरोग्य विभागाच्या पथकाकडून भेटी. दूषित पाणी प्यायल्यानं विष्णू बद्रे यांना कॉलराची लागण झाली होती. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत आर्थिक समावेशन योजनेच्या शिबिरांना सुरुवात. जनधन विमा आणि पेन्शन योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारीच्या खोऱ्यातल्या मांगेली गावात अस्वलाचा रात्रीच्या वेळी मुक्त संचार. गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात जंगली हत्तींच्या कळपांचा धुमाकूळ. शेतीसह फळबागांचंही मोठं नुकसान. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गामाणे गावात फसकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल.
भंडाऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा घेराव, रस्त्याचा अर्धवट कामाबाबत विचारला जाब. यावेळी गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत निषेध केला. गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. महिला अधिकाऱ्याला वारंवार फोनवर मेसेज करून आणि पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातील. उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अद्याप महापालिकेचा मिळकत कर भरला नाही. 2019 पासून आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपये कर थकवल्याची माहिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 124 अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. शीडमधील 18 अनधिकृत इमारतींवर हातोडा. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड नगर पालिकेच्या बाहेर असणारी जुनी इमारत कोसळली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मनमाडच्या वखार महामंडळाच्या गोदामातून गायब झालेल्या कापसाच्या गाठी सापडल्या. मनमाडच्या पानेवाडी आणि पांझणदेव शिवारात ह्या तारण ठेवलेल्या 7,44,00,000 कापसाच्या गाठी आहेत. नेमक्या त्या तिथे कशा गेल्या, कुणी नेल्या, याबाबत आता तपास सुरू आहे. बीडमध्ये शिवभोजन केंद्र चालकाचा प्रताप. एकच तास समोर ठेवून केलेल्या लाभार्थ्यांचे फोटो केले अपलोड. व्हिडिओ व्हायरल. ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतरण करण्याचा प्रयत्न. पुणे रेल्वे स्थानकाला लावले थोरले बाजीराव पेशवेंचे पोस्टर्स. पेशव्यांच्या नावाला विरोध का, ब्राह्मण महासंघाचा सवाल. मानखुर्दवरून वाशीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडल्यानं जखमी झालाय. काही वेळासाठी लोकल सेवाही ठप्प होती. घाटकोपरच्या टिळक मार्ग शाळेत पालकांचा उद्रेक. अतिशय धोकादायक जागेत शाळा भरवल्या जात असल्यानं पालक आक्रमक. आमदार प्रसाद लाड यांचा लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून बीड जिल्ह्यासाठी 3 कोटीहून अधिकचा निधी वळवला जात असल्याचा प्रकार. आरोपी दोन्ही राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समोर आलंय. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बोढरे शिवारात एकाची हत्या करण्यात आली आहे. गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या. पोलीस तपासातून माहिती समोर. वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान समृद्धी महामार्गावर कारला अपघात झालाय. दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. मुंबईतून अलिबागमध्ये आलेल्या महिलेवर अत्याचार झालाय. व्हिला पार्टीत महिला नशेत होती. त्याचाच फायदा घेत तिच्याच ग्रुपमधील एकानं अत्याचार केला. या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारासमोर 1 तासाहून अधिक वेळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब. वाशिमच्या कोळगावातील आरोग्य केंद्र बंद असल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात जाऊन घ्यावे लागतायत उपचार. दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जवळपास 10 तासांच्या प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश. 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे रुग्णानं लिंग गमावलं होतं. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती खोटी. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचे आरोप फेटाळले. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर. 20 वर्षांच्या नवऱ्याला म्हसळा पोलिसांकडून अटक. कोळे आदिवासी वाडीतील वस्तीमधील घटना. बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना. यामध्ये 1 जण जखमी तर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. वैयक्तिक वादातून 2 गटात गोळीबार झाल्याची माहिती. धुळ्याच्या मोरदडमधील तरुणाची गोळ्या झाडून हत्या. कन्नडच्या घाटात हा मृतदेह आढळला. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल तर 3 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरच्या कागलमध्ये विहिरीत उडी घेत नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकाची आत्महत्या. कारण या संदर्भातलं अद्याप अस्पष्ट आहे. सांगलीतील शिराळ्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. एका महिलेवर भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नाशिकच्या दिंडोरी अवैध दारू विक्री विरोधात वणीच्या नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव ऍक्शन मोडवर. एकानं चक्क देवाऱ्यासमोर लपवून ठेवलेला दारूचा साठा पोलिसांकडून जप्त. भिवंडीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांकडून अटक. आरोपीकडून एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकाजवळ भरधाव कार ओहोळ्यात कोसळली. कारमध्ये असलेल्या चौघांनाही बाहेर काढण्यात यश आलंय. अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात. आयशर टेम्पो चालकाला फिट आल्यानं चारचाकीसह 8 ते 10 मोटरसायकलला धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबतच या बुलेटिनमध्ये